नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर GST म्हणजे काय या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. GST कशावरही लावली तरी त्याचा भार हा शेवटी ग्राहकावरच पडत असतो. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशकावरील GSTचा भारही ग्राहक म्हणून शेतकऱ्यावरच पडत असतो. यासंबंधी सविस्तर अशी माहिती आपण बघत आहोत. देशातील एकूण शेती क्षेत्राचा जर विचार केला तर सध्या जे शेती क्षेत्र आहे ते सर्वाधिक अडचणीत असल्याचं आढळते. एकीकडे शेती क्षेत्रावर नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे भारतीय शेती क्षेत्र आहे ते नैऋत्य मान्सून पावसावर अवलंबून असते आणि नैऋत्य मान्सून पाऊस हा वर्षातून फक्त 4 महिने पडत असतो. म्हणजे 4 महिन्याच्या पावसावर 12 महिन्याच्या शेतीचा डोलारा उभा राहतो. मग हा जो पाऊस आहे हा कधी कमी पडतो तर कधी जास्त पडतो, कधी लवकर येतो तर कधी उशिरा येतो. या सर्वाचा परिणाम शेती क्षेत्रावर होताना दिसून येते. दुसरीकडे बघा, निविष्ठावरील GST पासून ते शेतमालाच्या निर्यातीपर्यंत जे शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या धोरणाचा अवलंब केला जातो. देशात GST म्हणजेच वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होऊन जवळपास 5 वर्ष झाली आहेत, परंतु अजूनही याची घडी नीट बसलेली आपल्याला दिसत नाही. महागाईने देशातील जनता हैराण झालेली आहे. या वाढत्या महागाईत GST प्रणालीचाही फार मोठा हात आहे. इचकट अशा GST प्रणालीमुळे उद्योग व्यवसायात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातून शेती क्षेत्रही सुटलेलं नाही. कृषी निविष्ठाचे दर मुळातच पाहिले तर ते अधिक आहे. ज्यात बियाणे वगळता रासायनिक खते, कीटकनाशकावरील GST आकारला जात असल्याने त्याचे दर अजूनच वाढलेले आहेत. GST कशावरही लावली तरी त्याचा भार हा शेवटी ग्राहकावरच पडत असतो. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशकावरील GSTचा भारही ग्राहक म्हणून शेतकऱ्यावरच पडत असतो. शिवाय GSTचे दर वसुली, नोंदणी आणि आयकर परतावा दाखल करणे या कामातही जे उद्योजक आहे, जे व्यापारी आहे यांचा बराचसा वेळ जातो. ही कामे वेळेत केली नाही तर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. त्यामुळे निविष्ठावरील GSTचा प्रचंड मनस्ताप छोटे उद्योजक व्यापाऱ्यांना होतो. म्हणून खते, कीटकनाशकावरील GST हटवण्याची मागणी देशभरातील निविष्ठ उत्पादक आणि विक्रेत्याकडून होत असल्याची हल्ली आपल्याला आढळते. बघा शेतकरी मित्रांनो, युरिया, DAP या मुख्य अन्नद्रव्यांना 5%, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांना 12%, तर कीटकनाशकावरील GST ही 18% असल्याची म्हणजे आकारली जाते. खते, कीटकनाशकावरील जे उत्पादक कंपन्या आहे ह्या वितरकांना GST लावते आणि वितरक जे आहे ते कृषी सेवा केंद्र चालकांना GST लावते आणि कृषी सेवा केंद्र चालक शेवटी शेतकरी ग्राहक म्हणून म्हणजे ग्राहक शेतकऱ्याकडून ते GST वसूल करतात. म्हणून सर्व भार GSTचा शेतकऱ्यावरच पडताना आढळते. त्यामुळे खते, कीटकनाशकावरील GST हटवल्यास त्याचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. आपल्याला नेमके काय वाटते शेतकरी मित्रांनो, तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा, हे आपले यूट्यूब चॅनल. नमस्कार.